गोविंदा आला रे. नगर गोविंदा पथक त्याचा गोविंदा आहे. आता वाजलेत 12:30 आणि हा आता घरी चाललेला आहे. तू राहतो कुठे? आंबिवली टिटवाळ्याच्या अगोदर. आंबेली टिटवाळ्याच्या अगोदर राहतो बघा. 8 वाजता पोहोचणार आणि नंतर मग झोप किती तुझी तास? मोजून 3-4 तास. आणि किती वर्ष तू कोकण नगर गोविंदा पथक येतो? माझा हा 2रा वर्ष कोकण नगर. खरंच बोलतात ना, हीच गोविंदाची आवड आहे आणि हीच तिथं चिकाटी वगैरे आहे. हा जो वर्षभराचा उत्साह आहे ना, हा टिकून ठेवतो. म्हणजे महाराज की गोविंदा आला रे. तर मी आता आलोय कोकण नगर, ज्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली त्या गोविंदा पथकाचा आज सराव आहे आणि त्या सरावाच्या ठिकाणी आलेला आहे. इथे वाजत गाजत सरावाचा शुभारंभ होतोय आणि आज त्यांचा नारळ वाढणार आहे. असा हा कोकण नगरचा राजा गोविंदा आला रे. तर चला सराव पाहूया. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व दहीहंडीचा इतिहास घडवणारे कोकण नगर गोविंदा पथक अर्थात KNGP, महाराष्ट्रातील सर्वात शिस्तबद्ध आणि अग्रगण्य गोविंदा पथकापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पथकाने गेल्या वर्षी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. कारण ऑगस्ट 2025मध्ये ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत तब्बल 50 फूट उंचीचा 10 थराचा मानवी मनोरा रचला. हा केवळ विक्रम नव्हता, तर प्रत्येक गोविंदाच्या मेहनतीचा, शिस्तीचा आणि आत्मविश्वासाचा विजय होता. सरावाच्या पहिल्या दिवशी आणखी रंगत आणणार आहे जोगेश्वरीतील प्रसिद्ध जोगेश्वरी बीट्स बँजो. त्यांच्या दमदार तालावर संपूर्ण मैदान दणाणून जाणार आहे. आता श्री गणेश मंदिरात आणि हनुमान मंदिरात चाललेत. की सरावाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आशीर्वाद घ्यायला चाललेत कोकण नगरचे गोविंदा सर्व. पथक 2026चा सराव सुरू करत आहे. गेल्या वर्षी तू त्यांना यश दिले आहे. त्यांच्या मागे उभा राहिला आहेस. सगळ्या खेळाडूंना सुखरूप घरी आणला आहेस. तसंच या वर्षी देखील त्यांच्या पाठीशी उभा राहा. त्यांची जी काय मनोकामना आहे ती पूर्ण कर रे देवा महाराजा. कुठच्याही प्रकारची इजा नाही झाली पाहिजे. त्यांची जी काही वायुपुत्र हनुमान की
दुसऱ्या ठिकाणी पार्क करायचे आहेत. एवढं ट्रॅफिक आहे, एवढा पाऊस आहे. विनंती आहे आपण कृपया करून सहकार्य करायचं आहे. त्यासाठी मी स्वतः खूप खुश आहे. आणि पोलीसवाले येऊन फाईन मारतील. मी एवढं लांबून आलो तर कृपया करून सगळी पोरं इथे- विनंती आहे मी माझे सगळे शिडीतली पोरं आहेत, सगळे जोशमध्ये ज्यांनी कोणी बाईक बाहेर पार्क केली आहे, खेळाडू असतील किंवा रसिक प्रेक्षक असतील, चांगले लावा. हा जोश आहे आमच्यामध्ये. जो 10व्या थराचा विनंती आहे की आपण लावलेला जोश होता, तुम्ही शिडीमध्ये होतात, तर त्यातला एक अनुभव सांगा पटकन. सहकार्य करा. आमच्या शेडीमध्ये खाली मीच असतो 3 मध्ये, तर अक्षरशः 10 लावल्यावर फुल जल्लोष होता, पूर्ण व्हायब्रेशन झाले होते आणि अक्षरशः एवढं मजा होती. आणि ज्यांनी कोणी बाटली बाईक पण होती, कारण बाहेर एवढं पार्क मजा- केली आहे त्यांना विनंती आहे की आपण पण खूप ही जागा मोकळी करून द्यायची आहे. नाही खरंच एक खूपच, आणि तुम्ही एक अनपेक्षित असा धक्का दिलेला आहे. आणि त्याचा आज सर्वांचा पहिला दिवस आहे, तर गोविंदा आला रे. युनिटी ऑलवेज विन. KNGP कोकण नगर गोविंदा पथक. KND 2026च्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली आहे. आज KNGPच्या सरावाचा पहिला दिवस. सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, पण पाऊस असो वा वादळ, गोविंदाचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नाही. एकामागून एक गोविंदा मैदानावर दाखल झाले आहेत. चेहऱ्यावर आत्मविश्वास, डोळ्यात पुन्हा इतिहास घडवण्याची जिद्द आणि मनात एकच ध्यास, हा विश्वविक्रम कायम राखायचा. आजच्या कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे विश्वविक्रमाचे अधिकृत सन्मानचिन्ह प्रथमच सर्वांसमोर सादर करण्यात येणार आहे. याच क्षणाची प्रत्येक गोविंदा, प्रत्येक समर्थक आणि प्रत्येक दहीहंडी प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहे. विश्वविक्रमाचे अधिकृत सन्मानचिन्ह प्रथमच सर्वांसमोर सादर करण्यात येणार आहे. या क्षणाची प्रत्येक गोविंदा, प्रत्येक समर्थक आणि प्रत्येक दहीहंडी प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहे. हा केवळ सर्वांचा पहिला दिवस नाही, तर पुन्हा एकदा इतिहास लिहिण्याची सुरुवात आहे. यंदा KNGP आपल्या कामगिरीने महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा पराक्रम करणार का, हे पाहणे निश्चितच उत्सुकतेने ठरणार आहे. सन्मान करतील ते खेळाडू. तर आमचे मित्र अभि, हा कसा आहे? गोविंदा आला रे. तर हा सोशल मीडियावरती पण आज सोशल मीडिया दिवस आहे, आणि सोशल मीडियाच्या पण तुला शुभेच्छा, आणि तू पण सोशल मीडियावर असतोस. तर गोविंदाचा तुझा तो 10व्या थराचा अनुभव सांग ना जरा, कसा लागला? खूप मस्त झाला. 10 थर खूप अनुभवायला भेटले आम्हाला पहिल्यांदाच. आणि मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की यावर्षी 10 थर आम्ही लावणार आहे. तुम्हाला लास्ट व्हिडिओ तुम्ही आलेला प्रॅक्टिस बघायला, तर आम्ही खरंच सांगितलं होतं की 10 थर लावणार आहेत, आणि 10 थर नक्की आम्ही लावलेच. आणि आता त्या 10 थरांचं मी एन्जॉय केल्यानंतर आज जसं शाळेचा पहिला दिवस होता, आज सर्वांचा पहिला दिवस आहे, तो उत्साह आता कसा वाटतं तुला? खूप जास्त मस्त वाटतं की सगळे पोरं आले आहेत. असं नाही की कोण नाही आलं आहे, कोण राहिलं नाही. एक जण बरोबर टाईम काढून आलेला आहे प्रॅक्टिससाठी. रबाळीवरून एवढा लांबून येतोस, खरंच भावा, खरंच अभिमान आहे तुझा, सॅल्यूट आहे.
विनंती आहे शेवटी काम आपल्या माध्यमातून अनेकांना पर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे. ओम साईराज रामचंद्र मंडळ कोकण ठाणे. तर सरावाचा पहिला दिवस आणि 2 मित्र भेटलेले आहेत, बऱ्याच दिवसाने भेटलेले. कसं वाटतंय? असं वाटतं की शाळेचा आमचा पहिलाच दिवस आहे. कसं वाटतं म्हणजे तेव्हा जल्लोष केला होता आणि आता त्या जल्लोषानंतर पुन्हा एकदा जल्लोष करायला भेटतंय. होणारच आहे नक्की. आजच्या दिवशी होणार आहे, समजून घ्या. नाद करायचा. गोविंदा आला रे. 2024ला देखील तयारी केली होती, पण ती तयारी कुठेतरी अपूर्ण राहिली होती म्हणून आम्ही त्या वर्षी आम्ही खेळलो नव्हतो. तर 2025ची वाट बघितली. 2025ला आम्ही पूर्णपणे तयारी करून 14 तारखेला शेवटचा दिवस होता आमचा प्रॅक्टिसचा. आम्ही पूर्ण तयारी करून शांतपणे थांबलो होतो. 15 तारीख 16 तारीखची वाट बघतो कधी येणार कधी येणार. पण असं पण झालेलं आहे की 16 तारखेला सकाळी आम्ही पहिले 9 लावताना पडलो होतो. आम्ही जाग्यावर 8 वेळा उतरवून सुद्धा आम्ही सकाळी पडलो. त्यामुळे दगदग जास्तच वाढली होती. पण कॉन्फिडन्स पोरांकडे सगळ्यांकडे होता. पण आम्ही 9 उतरवले. लगेच थोड्या फरकामध्ये आम्ही लगेच 10चा प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये आम्ही 10 करतो. कारण कसं आहे की भारताकडनं अजूनपर्यंत कोणी 10 तर लावले नव्हते. तर ते आणि आमच्या मंडळाकडनं झालं. आम्ही त्याच्यासाठी खूप खुश आणि सर्व खेळाडू जे होते ते खूप खुश होते त्यामध्ये आणि अजून पण खुशच आहे. आता यावर्षी बघूया आमचा प्रयत्न असणार की 10 तर उतरवायचे. कारण उतरवणं देखील खूप गरजेचं आहे की उतरवण्याचं प्रत्येक खेळाडू हा सुखरूप घरी जातो. हा मेंटली विचार असतो. तर तोच टार्गेट आमचा यावर्षी चांगलाच होता. आणि जेव्हा आम्हाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भेटलेलं सिद्धिविनायक मंदिरामध्ये तेव्हा त्यांचे ऑफिशियल जे आले होते. कारण हे इंटरनॅशनल लेवलवर सर्टिफिकेट दिलं जातं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि हे दोन्ही पण. जेव्हा पण हे सर्टिफिकेट इश्यू करतात तर त्याची पूर्ण कंप्लीट ते लोक पहिला माहिती घेतात, डिटेल्स घेतात, पुरावे वगैरे सगळे. ते सगळे पुरावे जोपर्यंत ते लोक सॅटिस्फाईड होत नाहीत, त्यांच्या रूल्समध्ये पूर्ण प्रॉपर डिटेल्स येत नाहीत, तोपर्यंत हे सर्टिफिकेट कोणालाही देत नाही. तर या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी पूर्ण टोटल सगळी माहिती जमा करून नंतर मग त्या लोकांनी ते आम्हाला इश्यू केली. ही जाग्यावर जेवढी तयारी होते तेवढीच तयारी घेऊन आम्ही शेवटच्या दिवशी फिरतात अजूनपर्यंत तरी तसेच करतो. 24ला पण आम्ही बोललेलो की 10ची तयारी केली होती पण कुठेतरी नाही लागणार आम्हाला खात्री होती. आम्ही नाही खेळलो. तर बरेच मंडळ तसेच मला म्हणजे प्रत्येकाला तसं सांगायला इच्छितो की बरेचसे मंडळ आहे की जाग्यावर तुम्ही तयारी करता तीच तयारी घेऊन तुम्ही शेवटच्या दिवशी फिरा, जेणेकरून प्रत्येक खेळाडू हा सुखरूप घरी रिटर्न येतो. आणि त्यांना खात्री असते आपले एवढेच लागणार आहे. जर जो ध्येय ठरवलेला असतो की मला आम्हाला एवढे लावायचे, जर ती प्रॅक्टिस एवढी पूर्ण नाही होत असेल तर 1 वर्ष वाढ बघूया ना. काय कुठे घाई नाही लागली आहे ना किंवा काय भेटणार नाही एवढं काय मोठं असं काय नसतं. आपली संस्कृती ही चालू राहिली पाहिजे वर्षानुवर्ष. हा मेन टार्गेट ठेवा प्रत्येकाने. काय कठीण जपणं पण गरजेचं होतं. जर एखाद दुसरा प्लेअर इंजर्ड झाला असता तर आमचे कदाचित लागले पण नसते. आणि तसं संकट आमच्यावर आलं पण होतं शेवटच्या दिवशी. आमचा एक खेळाडू जो होता महत्त्वाचा तो हॉस्पिटलाइज झाला होता, त्याला डेंग्यू झाला. तर आम्ही थोडंसं ज्यांना प्रॅक्टिसमध्ये त्यांचा वापर केला होता त्यांना एखाद दुसऱ्याला आम्ही घेऊन ती ट्राय खेळलो होतो. तर नशिबाने पण साथ दिली. सराव पण आम्हाला कामाला आलो आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये अजून त्याचा काय प्रोसेस चालू आहे आणि आम्हाला त्याची काही माहिती नाही आहे. येत्या 10 दिवसामध्ये सगळं सगळं ओपन होईल. गोविंदाचं काय तुमच्या टीम खेळणार आहेत किंवा काय ते आम्हाला अजून पण काही त्याच्यामध्ये आयडिया नाही. धन्यवाद. असंच सातत्य राहून दे आणि असेच 10,000 सातत्य पण राहून दे. हो नक्की. धन्यवाद. पण खूप आभार सगळे आलात त्याच्यासाठी धन्यवाद. आणि जाताना भेटूनच जाऊ नका. थँक्यू. धन्यवाद. तर सरावाचा पहिला दिवस आहे, कसं वाटतंय? उत्साह तर आहे पण जे नाव कमवलं आहे ते नाव टिकवायचं पण आहे. ही पण आशा आहे मनामध्ये. जो 10 ताराचा त्या दिवशीचा तुम्ही क्षण आहे ना, मला कसं वाटलं? ध्यानीमनी नव्हतं म्हणजे हा विक्रम होईल पण मन सांगत होतं करायचं आहे. ओके. धन्यवाद. शिट्टी आता सुरुवात होत आहे. जो क्षण होता तो क्षण आता आलेला आतुरता आहे. विवेक सरांची शिट्टीची आतुरता लागली होती सर्वांना. सर्वांचा पहिला दिवस
त्या सुरुवात होत्या. हाच तो उत्साह, जोश आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे या मैदानात. सुरुवात करतो आहोत. आहे सर्वांना आलेले प्रेक्षक, आपण माहिती आहे प्रेमापोटी आपण या ठिकाणी आलाय. आपल्याला एक विनंती आहे, छत्र्या सर्वांनी बंद करा. वरुण राजा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे. देखील आपण या ठिकाणी आनंद घेऊया. तर माझ्यासोबत आता तुझं नाव काय? विशाल. विशाल. बघा, कोकण नगर गोविंदा पथक त्याचा गोविंदा आहे. आता वाजलेत 12:30 आणि हा आता घरी चाललेला आहे. तू राहतो कुठे? आंबिवली टिटवाळ्याच्या अगोदर. आंबेली टिटवाळ्याच्या अगोदर राहतो. बघा आता इथून तो टिटवाळा जाणार. तर टिटवाळा किती वाजता पोहोचशील तू? घरी 3 वाजेपर्यंत पोहोचतो. 3 वाजता पोहोचणार. बघा घरी तो आता इथून गेल्यावर 3 वाजता पोहोचणार आणि नंतर मग कामाला जातो ना तू? कामाला कुठे जातो? दादरला. मग किती वाजता? सकाळी 8:25 पर्यंत पोहोचतो. म्हणजे झोप किती तुझी तास? मधून 3-4 तास.
आणि किती वर्ष तू या कोकण नगर गोविंदा पथकात येतो? माझा हा दुसरा वर्ष कोकण नगर. कोकण नगरचं दुसरं वर्ष. आणि कितव्या घरात असतोस तू? मी वरती सेकंड टॉपरला असतो, पण मला जॉबमुळे थोडा प्रॅक्टिस करायला जमत नाही म्हणून मी थोडा मध्ये मध्ये येत नाही प्रॅक्टिसला. अच्छा. माझ्यासाठी दुसरे रिप्लेसमेंट आहेत आधी अगोदरपासून येते. तुला ते गोविंदाची आवड उत्साह कशी निर्माण झाली? मला म्हणजे 3री-4थीत असताना मला ही आवड होती, पण माझ्या फॅमिलीमध्ये मला पाठवत नव्हतं. मग नंतर जेव्हा मी विरारला गेलो, तिथे त्या ओमशी साईराम गोविंदा पथक हाच पथक होता विरार ईस्टमध्ये. अच्छा. तिथे मी पण टॉपरला होतो, त्याच्यानंतर सेकंड टॉपरला आलो. 5 वर्ष त्या पथकात काढली. तिकडनं मग विरार सोडून कल्याणला गेल्याच्यानंतर मग ह्या कोकण नगरमध्ये आलो. तिथे गेल्या वर्षी होतो आणि हा माझा दुसरा वर्ष. अच्छा. मग तू त्यांना कसा संपर्क झाला सगळं? मी डायरेक्ट कोकण नगर गोविंदा पथकच्या ह्या पेजला मी डायरेक्ट मेसेज केला. अच्छा. मेसेजवरनं तुला रिप्लाय? रिप्लाय आला. मग त्याच्यानंतर मग ओळख वगैरे करून मला एक मुलगा घ्यायला होता. हा खरा गोविंद आणि खरी गोविंदाची आवड आहे. जो 6वा क्षण होता, हा तर लागले होते, तर कसं वाटलं तुला? एकदम म्हणजे माझा पहिलाच वर्ष होता की आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की आम्ही लावू, पण आमचे जे कोच होते हां. त्यांनी बोलले की नाही लावायचे. सर्व पोरांनी पण जिद्द धरली की नाही लावायचं म्हणजे लावायचं. सर्व पोरांमुळे आणि आमच्या सरमुळे ते आमचे 10 थर लागले. त्या ऐतिहासिक 10 थराच्या क्षणात तू कितव्या थराला होता? तेव्हा मी नव्हतो. तेव्हा तो एक होता तिकडचा जो जुना होता, हां. तो होता. मग तू खाली पकडायला होता वगैरे. तर मग तुम्ही एन्जॉय केलं ना? फुल एन्जॉय केला. खरंच बोलतात ना, हीच गोविंदाची आवड आहे आणि हीच जिद्द चिकाटी वगैरे आहे. हा जो वर्षभराचा उत्साह आहे ना, हा टिकून ठेवतो. म्हणजे आपल्याला जो आता गोविंदाचा सराव आजपासून त्यांचा सुरू झालेला आहे, तसे शाळेचा पहिल्याचा आजपासून सुरू झालेला आहे आणि ह्यांना आतुरता असते कधी आपला सराव चालू आहे आणि कधी गोविंद. आणि हा वर्षभर त्यांना उत्साह जोश देतो, पूर्ण वर्षभर जगण्याची ताकद देतो तुम्हाला. तसा हा खरंच म्हणून तो बोलतो ना, गोविंदा आला रे आला. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीनच आहे सबस्क्राईब करा.